हाय फ्रेंड्स, मी आहे गौरीज फॉरेस्ट स्ट्रीटमध्ये महाबळेश्वरला. आजची फेलोशिप ऑफ द फ्लूट महाबळेश्वरमध्ये. आजचा आपला विषय आहे टू किल ऑर नॉट टू किल. नुकताच आपण नववर्ष साजरं केलं, हिंदू नववर्ष गुढीपाडव्याला. रामाचा जन्मोत्सव पण आपण साजरा केला रामनवमीला. हनुमान जयंती आता येऊ घातलेली आहे आणि या दोघांच्या मध्ये मी माझ्या शिष्यांसाठी आणि श्रोत्यांसाठी भगवद्गीतेचं निरूपण करण्याचा प्रयत्न करत आहे. अर्थात मी संकल्प केलेला आहे की या पुढील येणाऱ्या फेलोशिप्समध्ये श्रीमद भगवद्गीता जशी मला कळली आहे तशी तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करीन. तेव्हा मित्रांनो, माझ्यासोबत राहा, मला सांभाळून घ्या आणि माझ्या संगतीमध्ये गीता आत्मसात करा. गीता आत्मसात करायची म्हणजे नुसतं निव्वळ शब्दार्थ समजून उपयोग नाहीये, तर प्रत्येक श्लोकाचा भावार्थ समजून तो आचरणामध्ये गीता आचरणात आणावी, म्हणजे गीता आत्मसात करावी. अर्थात गीता आधी कंठस्थ करावी, हृदयस्थ करावी आणि मग आत्मस्थ करावी. गीता आत्मस्थ करण्याचा हा जो प्रवास आपला आहे, हा जो गीता प्रवास आहे, या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी थोडीशी पार्श्वभूमी तयार करूया. आपणा सगळ्यांना माहिती आहे की गीता हा महाभारत या महाकाव्याचा एक भाग आहे. महाभारतातल्या चॅप्टर्स 23 ते चॅप्टर्स 40, प्रकरण 23 ते प्रकरण 40 या भागांमध्ये गीता प्रकाशित होते आणि महाभारताच्या या भागाचं नाव आहे भीष्म पर्व. भीष्म पर्व बघा, महामुनी वेदव्यासांनी घडवलेली ही कलाकृती, कृष्णाने वदलेली गीते आणि श्री गणेशाच्या लेखणीतून उतरलेली नेटकी शाई, हे दैवी संयोजन आहे, हे डिव्हाइन कॉम्बिनेशन आहे जे आहे गीता. तर ते आता ऐकूया. पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम. अर्थात व्यासांनी सांगितलेली गीता आहे आणि गीता आत्मसात करायची, अंतस्थ करायची, कारण आपल्याला स्ट्रेस फ्री आयुष्य जगायचं आहे. पहिला अध्याय आहे तो असा आहे: ओम श्री परमात्मने नमः. अथ प्रथमोऽध्यायः. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. पहिल्या श्लोकामध्ये सम्राट धृतराष्ट्र आपला कम्युनिकेशनचा जो मंत्री आहे त्याला आज्ञा देतो संजयाला की कुरुक्षेत्रामध्ये माझे पुत्र आणि पंडूचे पुत्र यांच्यामध्ये ज्या घटना घडत आहेत त्याचा संपूर्णतः आणि इत्यंभूत वृत्तांत मला तू सांग. इथून संजय याच्या पुढे वृत्तांत सांगू लागतो. परंतु मित्रांनो, जसं धृतराष्ट्राने केलं की केवळ माहिती म्हणून निद्रिस्तपणे हा समाचार ऐकला, तसं तुम्ही आणि आम्ही न करावे. जागृततेने ध्यान देऊन आपण ऐकावे, ते आत्मसात करावे. दुसरा श्लोक आहे पहिल्या अध्यायाचा, तो असा आहे: संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत. या श्लोकापासून संजय कुरुक्षेत्रावर घडलेल्या घटनांचं प्रक्षेपण सुरू करतो. तो बोलतो की कुरुक्षेत्रावरती पांडवांचं सैन्य आणि कौरवांचं सैन्य या महाकाय सेना एकमेकांसमोर उभ्या आहेत. या सैन्यांच्या पाठीमागे तंबू आहेत, राहुट्या आहेत, ज्यामध्ये
राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था, वैद्यकीय उपचारांची व्यवस्था, शस्त्रास्त्र दुरुस्त करण्याची व्यवस्था, अशा व्यवस्था आहेत. हा युद्ध सुरू होण्यापूर्वीचा काळ आहे आणि या काळामध्ये दुर्योधन द्रोणाचार्यांकडून पांडवांची युद्धनीती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. तसा प्रयत्न तिथे घडताना दिसतो आहे. पुढे एक श्लोक असाही भगवद्गीतेमध्ये आहे, तो असा आहे की भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेशाय च महीक्षितान उवाच पार्थ पश्यैतान समवेतान कुरुनिती. अर्जुनाने सुद्धा कौरवांची युद्धनीती काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न तो करीत आहे. मित्रांनो, मला एक सांगा की व्यूहरचना, युद्धनीती हे सगळं केवळ युद्धभूमीतच घडतं का? डावपेच हे केवळ रणांगणातच रचले जातात का? किंवा हल्ला बोल हा फक्त समरभूमीतच केला जातो का? नाही. तर मनुष्याच्या मनाच्या रंगभूमीवरती सातत्याने व्यूहरचना, डावपेच, हल्लाबोल इत्यादी घडत आहे आणि म्हणूनच मनुष्याचं मन कायम अस्वस्थ असतं, अस्थिर असतं. मग हा मनुष्य आपल्यासारखा सामान्य जन असो, भीष्माचार्यांसारखा राजपुत्र असो किंवा द्रोणाचार्यांसारखा ऋषी असो, मनुष्य या विचारांनी, या योजनांनी अस्थिर असतो. त्याचं मन स्ट्रेसने भरलेलं असतं आणि म्हणूनच स्ट्रेस फ्री होण्यासाठी आपण गीताचं निरूपण हे ऐकत आहोत. इथे एक प्रसंग आहे महाभारतामध्ये, तो असा आहे की भीष्माचार्य आपल्या आईला भेटायला गंगा तीरावरती आले. युद्धाला जाण्यापूर्वी, युद्धाला प्रस्थान करण्यापूर्वी हस्तिनापुरातून ते गंगेला भेटायला गंगा किनारी आले. अतिशय महान पुत्र आणि मातेची ही भेट आता आपण बघत आहोत. भीष्माचार्यांचं मूळ नाव देवव्रत. देवव्रत हा गंगा पुत्र होता. हस्तिनापूरचा सम्राट शंतनू एकदा गंगेच्या किनारी वनामध्ये विहार करत होता, अर्थात त्याने ब्रेक घेतला होता. याच वेळी गंगा सुद्धा आपल्या मनुष्य रूपामध्ये गंगा किनारी अवतरली. तिचं तेज, तिचं सौंदर्य बघून शंतनू राजा लुब्ध झाला आणि त्याने गंगेसोबत विवाहाची मागणी घातली. गंगेला सुद्धा शंतनूबद्दल आकर्षण निर्माण झालं होतं, ती आकर्षित झाली होती. परंतु विवाहाला होकार देण्यापूर्वी तिने एक अट घातली आणि तिची अट अशी होती की माझ्या कोणत्याही कृत्याला आक्षेप घेतला तर राजन, मला तुम्हाला सोडून जावं लागेल. शंतनू राजा तिच्या प्रेमात आकंठ बुडाला होता आणि त्याने असाही तर्क लढवला की गंगेसारख्या दैवी वृत्तीच्या व्यक्तीकडून, स्त्रीकडून कोणतंही आक्षेपार्ह कर्म घडणारच नाही किंवा असं कृत्य घडण्याची शक्यता जवळजवळ शून्य आहे. आणि म्हणून त्याने अट मान्य केली. गंगेचा आणि शंतनूचा विवाह झाला. त्यांचा संसारही सुखाचा चालला होता. कालांतराने गंगा गरोदर राहिली. शंतनू अजून सुखावला. पुत्ररत्न प्राप्त झालं. त्यावेळी शंतनूच्या आनंदाला पारावार उरला नाही. पण हा आनंद काही काळाचाच होता, काही दिवसांचाच होता. कारण काही दिवसांनी एके रात्री गंगा आपल्या पुत्राला घेऊन नदी किनारी गेली आणि तिने पुत्राला नदीमध्ये वाहवलं. शंतनूला अति दुःख झालं, पण तो आक्षेप घेऊ शकला नाही. यांच्या वैवाहिक जीवनामध्ये हीच घटना अजून 6 वेळा घडली. म्हणजे एकूण 7 वेळा शंतनूने पुत्रवियोगाचं दुःख याचा अनुभव घेतला. पण 8व्या प्रसंगी मात्र त्याला एवढं अनावर दुःख झालं की तो स्वतःला थांबवू शकला नाही. त्याने गंगेला विचारलं, का एवढा निष्ठुरपणा? गंगेने पुत्राला नदीमध्ये वाहवलं नाही, पण ती शंतनू राजाला सोडून गेली आणि हा जो पुत्र आहे तो देवव्रत. आज अनेक वर्षांनी देवव्रताने सुद्धा आपल्या आईला तोच प्रश्न विचारला, का एवढा निष्ठुरपणा? माझ्या भावांप्रमाणे
माझ्या बंधूंप्रमाणे मला सुद्धा नदीमध्ये तू का नाही वाहवलंस? जर तू तसं केलं असतंस तर मला धर्म की अधर्म, मातेला दिलेलं वचन श्रेष्ठ की युधिष्ठिराची सत्याची बाजू श्रेष्ठ, दुर्योधनाची साथ द्यायची का श्रीकृष्णाची साथ स्वीकारायची, हे द्वंद्व निर्माणच झालं नसतं. माझं आयुष्य सुखावं झालं असतं. का निष्ठुरपणा केलास? पुत्राचं दुःख ऐकून गंगा सुद्धा मनुष्य रूपात पुन्हा उतरली. प्रेमळकडे देवव्रताकडे बघत त्याचे केस बाजूला सारत त्याच्या पाठीवरनं हात फिरवत गंगा म्हणाली, बाळा, तुझं दुःख मला कळतंय. जेव्हा सत्यवतीने तुला सांगितलं की अंबिका आणि अंबालिका यांना स्वयंवरातून पळवून आण, तेव्हा तुला काय यातना झाल्या असतील हे मी समजते. केवळ म्हणजे स्वतःच्या विवाहासाठी किंवा कुणाच्याही विवाहासाठी नव्हे, तर हस्तिनापूरला वंशज हवा म्हणून हे अनैतिक कर्म तुला करावं लागलं, राजकन्यांचं अपहरण तुला करावं लागलं. परंतु तुझ्या बंधूंप्रमाणे तुला मी नदीमध्ये वाहवलं नाही, या माझ्या कर्मामागे सुद्धा माझं द्वंद्व होतं. ते असं होतं की मातेची ममता महत्वाची की वसिष्ठ ऋषींचा शब्द महत्वाचा, माझं शंतनू राजावरचं प्रेम हे जास्त श्रेष्ठ आहे की इतिहासासाठी मी केलेला त्याग हा जास्त महत्वाचा आहे. अशा या शीतल मधुर रात्री माता आणि पुत्रामध्ये मनमोकळ्या गप्पा झाल्या, दिलखुलास गप्पा झाल्या, वार्तालाप झाला. हा वार्तालाप काय झाला हे आपण जाणून घेणार आहोत. परंतु ही रात्र जी होती, मधुर रात्र, ही देवव्रतासाठी अतिशय आवश्यक होती. कारण मातेशी बोलल्यामुळे त्याचं मन स्थिर झालं आणि तटस्थपणे त्रयस्थपणे युद्धासाठी देवव्रत सज्ज झाला, तयार झाला. या दिव्य पुत्र आणि मातेचा वार्तालाप काय झाला हे आपण बघणार आहोत पुढच्या फेलोशिप ऑफ द फ्लूट मध्ये. त्याचसोबत पहिला अध्याय सुद्धा आपण पुढे नेणार आहोत गीतेचा. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी गीतेचा पहिला अध्याय वाचा, त्याचा शब्दार्थ तरी वाचा, म्हणजे तुम्हाला पुढे माझ्यासोबत जाणं अजून सोपं होईल. आपला गीता प्रवास एकदम सिंपल होईल. आज आपण जी गीता जाणून घेतली आहे ती आत्मस्थ करण्यासाठी, ती आत्मसात करण्यासाठी काय करायचं आहे त्याचा एक्सरसाइज आता आपण ऐकूया. आणि मेडिटेशनमध्ये हा एक्सरसाइज आपण करणार आहोत. तो एक्सरसाइज मेडिटेशनमध्ये तुम्ही बघा आणि करा सुद्धा. सो हा व्यायाम काय आहे तर तुमचा आत्तापर्यंतचा जो जीवन प्रवास आहे त्याचं सिंहावलोकन करा आणि स्वतःला विचारा की माझं दुःख कशात दडलेलं आहे, माझं द्वंद्व काय आहे. मला अहंकारामध्ये गुरफटून राहायचं आहे की अहंकार त्याग करण्याचं धैर्य माझ्यापाशी नाही. मला यशस्विता श्रेष्ठ वाटते का समाधान श्रेष्ठ वाटतं. माझ्यासाठी हेल्थ महत्वाची आहे का वेल्थ महत्वाची आहे. मला फक्त दुःख व्यक्त करायचं आहे की कधी मला अंतर्मुख सुद्धा व्हायचं आहे. मित्रांनो, हे द्वंद्व मनामध्ये घडतच आहे, पण त्याच्याबद्दल जागृत होणं, त्याबद्दल अवेअर होणं हे महत्त्वाचं आहे. ह्या भागामध्ये आपण हे शिकलेलो आहोत, हे आत्मसात केलेलं आहे की माझा द्वंद्व काय आहे, माझी दुखती रग कुठली आहे, याच्याबद्दल आपण अवेअर होणं, जागृत होणं. आणि ह्यासाठी गुरु महत्त्वाचा, साधना महत्त्वाची, आणि म्हणूनच आपण मेडिटेशनला आता सुरुवात करणार आहोत.